PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। महावितरणाच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन। सतत जाणाऱ्या लाईटला कंटाळून महावितरणाच्या विरोधात व सोसायटी धारकांच्या हितासाठी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना पिंपरी चिंचवड उपशहर संघटिका व अध्यक्ष महालक्ष्मी महिला मंडळ सौ रुपालीताई परशुराम अल्हाट यांनी या भव्य जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी अजित गव्हाणे, मान्य नगरसेवक व मान्य सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सुलभा उबाळे विरोधी पक्षनेत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शिवसेना पुणे जिल्हा संघटिका शिरूर लोकसभा, वसंत बोराटे माजी नगरसेवक, रुपालीताई अल्हाट शिवसेना पिंपरी चिंचवड उपशहर संघटिका व सामाजिक कार्यकर्त्या परशुराम अल्हाट सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणावर सोसायटी धारक व स्थानिक नागरिक यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली। आज दिनांक 22 सप्टेंबर वार रविवार सकाळी 11 वाजता वुड्स फिलिप फेज 2 चौक बोराडेवाडी येथे जन आक्रोश आंदोलन पार पडले। पाहुयात उपस्थित लोकप्रतिनिधी काय म्हणाले ते। रुपालीताई अल्हाट यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सुलभाताई उबाळे असतील, अजित भाऊ गव्हाणे असतील, तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे, जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते। तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीची ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे। मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं 5,000चं डिझेल त्यांना द्यावं लागतं। पाण्याचा प्रश्न खूप अवघड आहे। रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते। तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या। त्यांच्या रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये ते जे काम करतात अतिशय ट्रेसमध्ये होत्या। आम्ही ज्यावेळेस सोसायटीमध्ये जातो तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतात। या भागात राहिल्यावर पस्तावा त्यांना होतो आहे। ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारानं फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे। त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे। अधिकाऱ्यांना पण आम्ही जागं केलं आहे। त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही फक्त आत्ता रुपालीताई अल्हाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केला आहे। नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं, शिवसेनेच्या स्टाईलनं रुपालीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले, सोसायटी धारक सर्व उपस्थित राहिले, याचं मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार। आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं। या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील, धनंजय भाऊ असतील, राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ गव्हाणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागते रोज, त्याच्यामुळे ते वैतागलेले आहेत। अक्षरशः त्यांना रोजचा डिझेलचा खर्च 4-5 हजार एवढा येतो। खरं तर एवढा 2-2, 3-3 तास लाईट जाते, कोण सहन करेल? नाही कोण सहन करू शकत। कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात, पाणीपट्टी भरतात, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी। पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावा यासाठी आम्ही या ठिकाणी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। त्याबद्दल सर्व सोसायटी धारक, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि या ठिकाणी MSCBचे अधिकारीसुद्धा सर्व उपस्थित होते। त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे 2 महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू। जर 2 महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ। आज रुपालीताई अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे। परशुराम भाऊ अल्हाट असतील, सुलभाताई असतील, सगळेच शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। MSCBचा
जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो, विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे. रोज लाईट जाते आणि तासनतास लाईट जाते, त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो. कोविडपासून अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते. इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते. परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटी धारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्याबद्दल. इवन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं, त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते, लिफ्टमुळं अनेक लोक त्या ठिकाणी अडकतात. मध्यंतरी एक मुलगा 15 मिनटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता. आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी आणि MSEB जबाबदार आहे. असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत. आज आम्ही जेव्हा फॉलोअप घेतो, कालची घटना सांगतो. काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. 10 मिनटात 5 वेळा लाईट गेली. 10 मिनटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना 5 वेळा लाईट जाणं. मी देवकर साहेबांना फोन केला, माने साहेबांना फोन केला की अशी वारंवार लाईट का. मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालवली जाते. आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये MSEB काम करते. राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि MSEBच्या माध्यमातून ठिकठिकाणी अगदी काही ठिकाणी लोक, मी स्वतः 2 महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे. त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते, तर केबल टाकण्याची गरज आहे. ते काय करतात, केबलला जॉईंट जातात, त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते. केबलसारखं मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही. लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात. नवीन लोक जेव्हा लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात तेव्हा MSEBकडे लाईट मीटर नसतात. आणि आज पूर्णपणे MSEB डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते, अशी वस्तुस्थिती. आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं. त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आमची MSEBच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे, परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आज रुपालीताई आलाटांनी या ठिकाणी आंदोलन घेतलं. वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात. कुठल्याही प्रकारचं पद नसताना 2.5 वर्ष झाले, तुम्हाला माहिती आहे महापालिकेत नगरसेवक नाही, त्याच्यामुळे लोकांमधला आणि लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही. आणि ही जो काय अन्याय होतो आहे, या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमातून होतं आहे. आज जर हे आम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरं दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी MSEBवर करणार आहोत. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.